श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपली खरी संपत्ती कोणती आहे याचा आपण कधी विचार केलाय का? तर याचाही विचार करणं गरजेचं असतंय. श्रोतेहो, नसेल आपल्या आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आई वडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठं गाव नाव तरी चालेल, पण त्यांचा थोर असा आशीर्वाद हे कायम सोबत असावेत. श्रोतेहो, गरीब म्हणून जगानं हिणवलं तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्यासोबत कायम असावेत असं मनाला सांगा. आणि ही संपत्ती जतन करून ठेवा, कारण हीच खरी संपत्ती आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चांगलं जीवन जगण्यासाठी आयुष्यात खूप लोकांच्या सोबतीची आणि सहकार्याची गरज नसते. फक्त गरज असते ती एका चांगल्या विचाराच्या व्यक्तीची, जी आपल्या भल्याचं कारण ठरू शकते. सतत वाद होत असतील तर स्वतःलाच बदलून घ्या, शांतता मिळेल. भ्रम असतो माणसाचा की सगळी बाग आपली आहे, पण वादळ येऊन गेल्यावर कळतं वाळलेल्या पानावर सुद्धा आपला अधिकार नाही. आपल्या मनावर आपण मिळवलेलं नियंत्रण हे आपला सर्वात मोठा विजय असतो. आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण ज्या लोकांना देतो त्या लोकांनाच जर आपली कदर नसेल तर त्यांच्याशी भांडत नाही बसायचं. इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं, ते पण कायमचं. जेवढं एकट्यानं संघर्ष कराल तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. सगळ्यांना सगळं सांगायचं नसतं, पण जो आपल्या भावना शब्दाविना समजून घेतो त्याच्यापासून काही सुद्धा लपवायचं नसतं. आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे, आणि हृदय दुखावणारी व्यक्ती ही समोर असतानाही हसता आलं पाहिजे. जीवनात आशेक असं काहीच नसतं. फक्त जे गेले ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नसतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटेल. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षणाचा महोत्सव करता आला पाहिजे. या स्वार्थी जगात निस्वार्थी प्रेम करणारा व्यक्ती हा नशिबाने मिळत असतो. माणसाच्या शरीरात 70% पाणी, पण जखम झाली की रक्त येतं. आणि माणसाचं हृदय रक्तानं बनलेलं असूनही हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं.
नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. प्रेम हे खूप सुंदर आहे, फक्त निभावणारी व्यक्ती समजूतदार असायला पाहिजे. आयुष्याला वळण देण्यासाठी वेळेचे नाही, तर आपल्याला समजून घेणाऱ्या साथीदाराची गरज असते. जिवंत असताना कोणावर जळू नका, कारण मरणानंतर सरणावर जळायचंच असतं. सगळंच नाही भेटत आयुष्यात, काही गोष्टी हसत हसत सोडून द्याव्या लागत असतात. कोण कसं वागला याचा जास्त विचार करू नका. सगळं जग स्वार्थी आहे, कुणाला जास्त जीव लावू नका. मन भरून जगा तुमचं आयुष्य. मन तोडणाऱ्याशी लळा लावू नका. दगदग बाजूला सारून स्वतःलाही महत्व द्या, हे कधी विसरू नका. मनाचा एखादा चुकलेला व्यवहार आपल्याला आयुष्यभर त्रास देतो. भरलेलं कपाळ हे स्त्रीचं सुख सांगून जातं. जर कोणी तुम्हाला कमजोर समजत असेल, तेव्हा त्यांच्या विचार कोतीपेक्षा स्वतःला सर्वोत्तम बनवायचं. ते तुमचा पाठलाग करतील, तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतील. अजिबात लक्ष देऊ नका. आधीपेक्षा स्वतःला जास्त उत्तम बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. देव तुमच्या हेतूनं प्रसन्न होतात आणि मनुष्य तुमच्या रूपावरून खुश होतो. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला कोणाची प्रसन्नता पाहिजे. संघर्षाच्या काळात साथ देणारी शोधा. आयुष्य खूप सुंदर आहे. काही पण करा, पण आपल्यामुळं बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. दुसऱ्याचा वापर करणाऱ्या लोकांचा एक दिवस चांगलाच वापर होत असतो. समोरच्याचं आपल्यावर प्रेम आहे की नाही हे न कळण्या इतकं कुणीच वेड नसतं.